अजित पवारांच्या निधनाच्या अवघ्या 18व्या दिवशी सुनील तटकरेंनी प्रफुल्ल पटेल यांच्यासह निवडणूक आयोगात धाव घेत पक्षाची सूत्र हाती घेण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय। यानंतर संतापलेल्या तटकरेंनी पक्ष ताब्यात घेण्याची त्यांना घाई झाली होती। दादा हयात असताना अनेकांनी कट कारस्थानं रचली असा पलटवार केला। काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र होण्याच्या चर्चांनी जोर पकडलेला, मात्र सध्याच्या परिस्थितीवरून राष्ट्रवादीचं विलीनीकरण हे आता जवळपास अशक्य असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे दोन्ही बाजूंनी सुरू असलेली आरोपांची चिखलफेक कोणत्या स्तराला जाणार पाहणं महत्त्वाचं आहे। दादांच्या दुर्दैवी निधनाच्या दिवशीच पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू करून त्यांना दादांचं कुटुंबीय म्हणजे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, पार्थ, जय या सगळ्यांनाच अलिप्त ठेवत पक्ष ताब्यात घेण्याची इतकी प्रचंड प्रमाणावरती घाई झालेली होती की त्याच्यामुळे सततची वक्तव्य त्यांच्याकडनं आलेली आपण सर्वांनी मिळून त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने अनुभवलेली आहेत। प्रफुल्ल पटेल असतील आणि सुनील तटकरे असतील यांचा जो गेम होता की सगळे कंट्रोल हातात घ्यायचे, स्वतः हिरो बनायचं आणि दिल्लीवाल्यांची ईडीची कारवाई नाही तर इतर कारवाई ह्यात स्वतःवर येणार नाही, नाही तर स्वतः आपण त्यातून मोकळं व्हावं, ह्या जो त्यांचा गेम होता तो कुठेतरी फिसकटलेला आहे आणि काकींना ह्या गोष्टी आता कळालेल्या आहेत। दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यावर दादांनी पक्ष चोरला, दादांनी चिन्ह चोरलं, अशी घाणेरड्या पद्धतीची वक्तव्य करणारे महाभाग आता आमच्या पक्षामध्ये डोकवण्याचा नाहक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत। आणि माझं नाव घेऊन बोला ना, महाभाग वगैरे असले कशाला? मी डायरेक्ट बोलतो, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजितदादांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात। मी डायरेक्ट बोलतो, त्यांची हिंमत नाही का बोलायला? देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना परवाच स्नेहभोजन ठेवलं होतं। त्या स्नेहभोजनाला न जाणारे हे महाभाग मग त्यांनी कशावरती बहिष्कार टाकला होता, काय टाकला होता, त्याची उत्तरं काहीतरी त्यांना द्यावी लागतीलच। कारण 10 आमदार असताना 3च आमदार का गेले? सुनील तटकरे साहेब, तुम्हाला मला एवढंच सांगायचंय, तुम्ही माझ्याबद्दल जर बोलत असाल आणि परवा महाविकास आघाडीचं जेवण होतं त्या जेवणाबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर तेव्हा मी कर्नाटकात होतो, मी बँगलोरमध्ये होतो। अजितदादांबद्दल FIR महाराष्ट्रात ज्याच्यात तुम्ही सत्तेत आहात या महाराष्ट्रामध्ये FIR होत नव्हता, म्हणून मी कर्नाटकात 1000-2000 किलोमीटर जाऊन तिथं FIR करत होतो। तिथं असल्यामुळे मला इथं जेवायला कसं येता येईल? दरम्यान रोहित पवार हे केवळ संभ्रम निर्माण करत असल्याचं राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने माझ्याशी बोलताना सांगितलंय। प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगातील आणि कोर्टातील कायदेशीर काम पाहण्यासाठी हे पत्र देण्यात आलेलं। राष्ट्रीय अध्यक्षांना कोर्टातली सुनावणी किंवा निवडणूक आयोगातल्या तारखांना सतत उपस्थित राहता येत नसल्यामुळे संबंधित अधिकार अजित पवारांनीच आधीच राष्ट्रीय अध्यक्षांना कार्याध्यक्षांना दिले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। अजित पवार कोर्टात अथवा निवडणूक आयोगात स्वतः जात नव्हते, त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांना अधिकार असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून कामकाज पाहिलं जात होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।